आगामी महानगरपालिका निवडणुका तसेच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 1 हद्दीतील पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशाने 11 गुन्हेगारांना 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले। आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली व पंचवटी भागातील काझीगडी, जुने नाशिक, आडगाव नाका, शिवनेरी झोपडपट्टी, सम्राटनगर, फुलेनगर, मातंगवाडा तसेच इतर भागात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आकाश उत्तम गरड, युवराज लड्या वाघिले, अर्जुन राजू लोट, सागर अनिल कुमावत, ऋषिकेश बापू पगारे, तुषार चंद्रकांत काळे, करण राजू लोट, रोहित राठोड, आतिश पुंडलिक बोडके, सागर ताते, शोएब सादिक शेख हद्दपार करण्यात आलेले आहे। आगामी येणारे नवरात्र उत्सव व आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ 1 अंतर्गत सराईत 11 गुन्हेगारांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे 2 व भद्रकाली पोलीस स्टेशनचे 9 गुन्हेगारचा समावेश आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये 2 आणि 2 पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत व MPDA, मोक्का व तडीपार अंतर्गत कारवाई सुरू ठेवण्याबाबतची मोहीम सुरू झालेली आहे। AB न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।